नागपूर जिल्ह्यातील खासगी आणि प्राथमिक शाळांमध्ये 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 3 जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात आल्याचं समोर आलंय। खुद्द शिक्षण विभागानं हे त्यांच्या एका आदेशामध्ये मान्य केलंय। विशेष म्हणजे एबीपी माझाकडे शिक्षण विभागाच्या त्या आदेशाची एक्सक्लुझिव्ह प्रत आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेमध्ये बोगस मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणात आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बोगस नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती। त्यामुळे बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं देखील उडी घेतली असून संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष ना गो गाणार यांच्याशी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी। आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार नागो गाणार सर आहेत। सर, 580 शिक्षक नागपूर जिल्ह्यात बोगस आहे असा आरोप होत आहे, तुमची काय माहिती? 580 शिक्षक नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेत बोगस आहे असा शासनाचा प्राथमिक अहवाल सांगतो। याचा अर्थ माध्यमिक शाळेचा जर विचार केला तर ही संख्या 1500च्या जवळपास जाईल। 580 प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते मान्यतेशिवाय नोकरीवर आहेत, तर हे कसे काय लागले नोकरीवर? मान्यतेशिवाय नाही आहे, मान्यता आहे। नियुक्ती बोगस, मान्यता बोगस नियुक्तीला मान्यता, आणि त्या बोगस नियुक्तीला मान्यता दिल्यानंतर शालार्थ आयडी देऊन त्यांचं वेतन काढलं गेलं म्हणून ते बोगस आहे। बोगस नियुक्ती याचा अर्थ काय? शिक्षक शाळेत नियुक्त झालाच नाही, शिक्षक नियुक्त करण्याची प्रक्रिया केल्या गेलीच नाही, तर कागदोपत्री कोणाला तरी बेरोजगार माणसाला पकडून बॅकडेटेड नियुक्ती दाखवली, त्याला मान्यता मिळवली, त्याचा शालार्थ आयडी घेतला आणि त्याच्या नावाने वेतन पथकातून वेतन काढलं बॅकडेटेड कालावधीपासून। ह्या नियुक्त्या 2019 ते 22 या कालावधीत झालेल्या आहे। त्याच्या पूर्वीही शेकडो नियुक्त्या अशा झाल्या आणि 2022 नंतरही शेकडो नियुक्त्या झाल्याची माहिती आहे। म्हणून हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि शासनाच्या तिजोरीची खुलेआम लूट शाळा संस्था चालक करतात आहे। त्या लूट करण्याच्या कार्यात शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, वेतन पथक अधीक्षक आणि त्यांच्या कार्यालयातले कर्मचारी अधिकारी हे पूर्णपणे सहभागी आहेत। ते या सगळ्या करप्शनचे वाटेकरीच आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये येणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदा